तर मनसे नेते वैभव खेडेकर यांनी कोकण रेल्वेच्या RRM पापट यांना फोनवरून जाब विचारलाय। परप्रांतीयांना कोकण रेल्वेमध्ये ठेका मिळतो, परंतु मराठी माणसाला ठेका मिळत नाही असा संताप त्यांनी व्यक्त केला। मराठी भूमिपुत्रावरती अन्याय होत असल्याचा खेडेकरांनी आरोप केलेला आहे। साहेब बोलताय का? साहेब नमस्कार, बापट बोलतोय सर। बापट साहेब, आता आमच्या चिपळूणच्या जिल्हाध्यक्षाने आपल्या त्या धडक दिली तुमच्या स्टेशनला। हो सर। तर तुम्ही अगदी पार मडगाव पासून ते अगदी पार रोह्यापर्यंत सर परप्रांतीयांना तुम्ही पे अँड पार्कचा ठेका दिलाय। म्हणजे कोकण रेल्वेला जमिनी गेल्या आमच्या इथल्या भूमिपुत्रांच्या, आणि तुम्ही उत्पन्नाची साधनं परप्रांतीय निर्माण करून दिली। हे कुठल्या कायद्यात बसतंय? हॅलो। येस सर। नाही, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे। तर तो ठेकेदार इथला नाहीये, महाराष्ट्रात नाहीये, बरोबर आहे। नाही म्हणजे महाराष्ट्रात त्या ह्याचे माणसं नाही आहेत का? मी सर मराठी माणसाची काय पद्धत हे नाहीये का? तेवढी कॅपॅसिटी नाही का? तेवढी पात्रता नाही ना? मग तुम्ही असं परप्रांतीय का रे? तुम्ही मराठी आहात। येस सर, हो ना। अरे मग तुम्ही हे ठेके रद्द करायला पाहिजेत आणि मराठी माणसाला द्यायला पाहिजेत। ठीक आहे सर, मी त्याच्यावरती आज पत्र आलंय। आम्ही आता माझ्यासमोरच तिथले ते कमर्शियलचे अधिकारी पण आहेत, तर आम्ही त्याच्यावरती जो काही निर्णय घ्यायचा तो एकदा तुम्ही मराठी माणसाच्या हिताचा निर्णय घ्या। ठीक आहे सर, आम्ही तुमचा येऊन सत्कार करू। आणि तुम्ही जर का तुम्ही नुसतेच कागदी काय तुम्ही हे नाही करत बसलात तर मात्र आम्ही वेगळ्या पद्धतीने सत्काराला तुमच्याकडे येऊ।